अनधिकृत बांधकामांना कोणत्याही परिस्थितीत वीज पुरवठा करू नये. महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश. कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामाला वीज पुरवठा करण्यात येऊ नये असे माननीय उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश आहेत. त्या अनुषंगाने ठाणे महापालिका क्षेत्रात कार्यरत महावितरण आणि टोरंट या दोन्ही वीज कंपन्यांनी या आदेशाचे तंतोतंत पालन करावे असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. अनधिकृत बांधकामांना वीज पुरवठा करण्यात येऊ नये तसेच वीज पुरवठा करताना संबंधित बांधकाम अधिकृत असल्याची खातरजमा वीज कंपन्यांनी करावी. या संदर्भात माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बुधवारी दुपारी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात महापालिका अधिकारी, महावितरण कंपनी आणि टोरंटे वीज कंपनी यांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. ज्या बांधकामासाठी वीज पुरवठा मागितला असेल त्या बांधकामाच्या अधिकृतपणाबाबत कागदपत्रांची खातरजमा केल्याशिवाय वीज पुरवठा न करणे हे वीज कंपन्यांचे कायदेशीर कर्तव्य आहे. केवळ प्रतिज्ञापत्र किंवा अर्ज यांच्या बळावर वीज पुरवठा करता येणार नाही. ही अतिशय महत्त्वाची आणि गंभीर बाब असून महापालिका आयुक्तांनी त्या संदर्भात महावितरण आणि इतर वीज कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विचारविनिमय करावा. केवळ अधिकृत बांधकामालाच वीज पुरवठा केला जाईल या दृष्टीने पावले उचलावीत असे माननीय उच्च न्यायालयाचे आदेश दिले आहेत. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. अतिदुर्गम आदिवासी वाड्यांना प्रशासनाची साथ. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांचा थेट दौरा. जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात 23 जुलै 2025 रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक छायादेवी सिसोदे व गटविकास अधिकारी शहापूर BH राठोड यांनी ग्रामपंचायत अजून अंतर्गत येणाऱ्या दापूरमाळ व खोरगडेवाडी या आदिवासी वाड्यांना थेट भेट देत ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. या वाड्यांमध्ये जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा रस्ता उपलब्ध नाही. ग्रामपंचायत माळ येथून सुमारे 5 किलोमीटरचा दगडधोंड्यांनी भरलेला चिखलामधून जाणारा मार्ग पार करून स्थानिकांना पायी प्रवास करावा लागतो. सन 2016-17 ते 2021-22 दरम्यान 11 व 2024-25 मध्ये 22 घरकुले मंजूर करण्यात आली असून घरकुले बांधकाम सुरू करण्यात यावीत याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निर्देश दिले. तसेच वाड्यावर अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळा असून इमारत बांधण्यासाठी लागणारे साहित्य पोहोचवणे शक्य न झाल्याने अद्याप त्या शासकीय इमारती उभारल्या गेलेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर घुगे यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. यावेळी त्यांनी घरकुल बांधकामासाठी CSR निधीमधून विशेष सहाय्य उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.
पाण्याची सोय न झाल्यामुळे अजून गावातून 2 टिप्पात लिफ्टिंगद्वारे पाणी पुरवठा योजनेची रचना करण्यात येणार असून संबंधित पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना त्यांनी यासंबंधी तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले. जिल्हा परिषद शाळेची इमारत उभारण्यासाठी गट शिक्षणाधिकारी शहापूर यांना तात्काळ प्रस्ताव सादर करून कार्यवाही करण्याचे आदेशही त्यांनी दिले. वाड्यापर्यंत रस्ता नसल्यामुळे होणाऱ्या मोठ्या त्रासाची दखल घेत रस्ता वनविभागाच्या क्षेत्रात असल्याने घुगे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत तात्काळ बैठक घेऊन या समस्या निकाली काढण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले. यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद शाळा असनोली येथे भेट देऊन नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांची क्रीडाविषयक आवड लक्षात घेता त्यांनी विद्यार्थ्यांना बॅडमिंटन साहित्य भेट दिले आणि शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले. गोकुळनगर येथील जरीमरी आईचा पालखी यात्रा सोहळा उत्साहात संपन्न. सालाबादप्रमाणे यावर्षीही गोकुळनगर येथे जागृत देवस्थान अशा जरीमरी आईचा पालखी यात्रा सोहळा रविवार दिनांक 20 जुलै 2025 रोजी आयोजित करण्यात आला होता. जरीमरी देवीचे हे पुरातन मंदिर आहे. जरीमरी सेवा मंडळ गोकुळनगर ठाणे यांच्या वतीने आलेल्या सर्व देवी भक्तांना सुरळीत दर्शन व्हावे यासाठी विशेष लक्ष देण्यात येत होते. जरीमरी देवीचे हे मंदिर फार जुने असून हे जागृत देवस्थान आहे. नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी अशी देवीची ख्याती आहे. म्हणूनच लांबून लांबून भाविक भक्त देवीच्या दर्शनाला व केलेला नवस फेडायला नेहमीच येत असतात. जरीमरी आईचा पालखी यात्रा सोहळा यावर्षीही आनंदात व जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला. गोकुळनगर येथील मंदिरातून निघालेली पालखी कोलबाड, कॅसरमल, आझाद नगरमधून आजूबाजूच्या परिसरात देवींची पालखी मिरवणूक गाजत वाजत ढोल ताशांच्या गजरात आनंदात व उत्साहात फुलं व गुलाल उधळत निघाली. सदर उत्सवाविषयी जरीमरी सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री योगेश तुकाराम बेनारे यांनी बोलताना अधिक माहिती दिली. हा जरीमरी यात्रा उत्सव हा गेली हजारो वर्ष होत आले आहे. तीच परंपरा जरीमरी सेवा मंडळ आणि गोकुळनगर आणि ठाण्यातील सर्व नागरिकांकडून साजरा केला जातो. वर्षानुवर्ष ही देवी नवसाला पावणारी देवी आहे आणि या देवीच्या सानिध्यात जे आलेले ते आजही सर्व सुखी समाधान राहतात आणि त्याची ही उत्सव सोहळा हा फार मोठ्या जल्लोषात दरवर्षी साजरा केला जातो. जशी आज समृद्धी आम्हाला दिली आहे तसेच आमचं स्लम डेव्हलपमेंट जे गोकुळनगरचं क्लस्टर डेव्हलपमेंट चालू आहे आणि ते आता हाय पॉवर कमिटीकडे पण सँक्शन झालेलं आहे. ते लवकरात लवकर मार्गी लागावं या आईच्या चरणी प्रार्थना आणि तिच्याकडे मागणे मागून घेतलेलं आहे की आम्हाला यश द्यावं यांनी लवकरात लवकर. आणि त्या वास्तूमध्ये ही मंदिर होतं. हे मंदिरी भव्य दिव्य आमच्या हातून त्याची सेवा व्हावी आणि तशी वास्तू निर्माण व्हावी ही आमची आई जरीमरी चरणी प्रार्थना. योगेश तुकाराम बेनारे जरीमरी सेवा मंडळाचा अध्यक्ष. आमच्या जरीमरी सेवा मंडळ आयोजित सार्वजनिक पालखी यात्रा सोहळा 2025 रोजी आज आयोजित करण्यात आलेल्या ही पालखी मिरवणूक ही सालाबादप्रमाणे निघते. या पालखी उत्सवामध्ये पालखीची मिरवणूक जरीमरी मंदिर ते कोलबाड ते तशी आझादनगर अशी इथून जरीमरी मंदिरात येते आणि या पालखीसाठी येणारे भाविक जे असतात हे अनेक बाहेरून येतात. काही नगर, पुणे या इकडून येतात कारण का यांचे वर्षाचा नवस असा हा नवस या दिवशी फेडला जातो. आणि तसेच स्थानिकही काही असतात. स्थानिकांचा नवस असतो, त्यांनी वर्षाचा नवस दिला असतो, तो नवस या दिवशीच फेडला जातो. आणि या कार्यक्रमासाठी आमच्या येथील सर्व पक्ष आम्ही एकत्र होऊन ही मिरवणूक काढली जाते आणि हा कार्यक्रम मोठ्या उत्सवात आयोजित केला जातो. त्यामुळे या कार्यक्रमामध्ये जो प्रतिसाद मिळतो आणि ही जी मिरवणूक हा जो कार्यक्रम जो थाटामाटात होतो या स्थानिक लोकांमुळे आणि जे बाहेरून येणाऱ्यांमुळे हा सक्सेस केला जातो. त्यामुळे पहिले मी त्यांचे प्रथम आभार मानतो की इथं आमच्या इथं कुठलाही याचा भेदभाव चालत नाही. कुठल्याही जातीचा समाज कोणी असू दे, हा सर्व म्हणतात धर्म समभाव या प्रकारे ही पालखी यात्रा सोहळा पार पाडला जातो. त्यामुळे मी परत एकदा सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शाळा कॉलेज परिसरातील पानटपरीवर ई-सिगारेट विकणाऱ्यांना पोलिसी खाक्या दाखवा. मीरा भाईंदर शहरात शाळा कॉलेजमधील विद्यार्थी इलेक्ट्रिक सिगारेटचा वापर मोठ्या प्रमाणात करत असतात असे दिसून येत आहे. शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी मंगळवारी नव्याने नियुक्त झालेल्या मीरा भाईंदर पोलीस
आयुक्त निकेत कौशिक यांना शुभेच्छा देऊन मीरा भाईंदर शहरातील शाळा कॉलेज परिसरातील पानटपरीवरील इलेक्ट्रिक सिगारेट विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी विचारे यांनी पत्राद्वारे केली आहे. तसेच पानटपरीवर ई सिगारेट विकणाऱ्यांना पोलिसी खाक्या दाखवा अशी मागणी देखील राजन विचारे यांनी केली आहे. यावेळी संपर्क प्रमुख नरेश मणेरा, मीरा भाईंदर जिल्हा प्रमुख प्रभाकर म्हात्रे, उपजिल्हा प्रमुख मनोज मयेकर, महिला आघाडी नीलम धवन, प्रकाश जैन उपस्थित होते.